तर आता इथे मी पॅकिंग करते आपलं हळदीचे ड्रेस वगैरे आणि मेहंदीसाठी. तर आता गुड्डी आलेली आहे, नंतर तुम्हाला भेटवते. तर मी ती सगळीच पॅकिंग करून ठेवते आणि त्याच्यानंतर पॅकिंग झाली ना, मग आम्हाला फेशियल वगैरे करायला जायचं आहे. तर आता आम्ही इथे आलोय ब्युटी पार्लरमध्ये आमच्या नेहमीच्या मैत्रिणीकडे. आणि माझ्याकडे आहे ना हा असा. त्याला छान केलं ज्योतीने. आता भेटू लग्नाला डायरेक्ट. आमच्या लग्नाचा पण मेकअप हीच करणार आहे. आता बघू नंतर भेटेल. तर आता मी आलेली माहेरी आमच्या काय विहान. आता मी वनीला आलोय. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्हाला बोलली होती मी काल की गुड्डी येणार आहे माझी बहीण. तर आज ना आम्हाला ब्युटी पार्लरमध्ये जायचं फेशियल वगैरे करण्यासाठी. फेशियल, आयब्रोज, नंतर वॅक्स, असं 2-3 गोष्टी करायच्या आहे. तर मग ती येते आणि संध्याकाळी ती येणार आहे ब्युटी पार्लरवाली, जिथे आम्ही नेहमी करतो ना, ज्योती ब्युटी पार्लर. तर ती संध्याकाळी येणार. तोपर्यंत मग मला बॅग पण भरायची आहे. आणि आज संध्याकाळी जाणार आहे आम्ही वनीला. तर वनीला जाणार आहे आणि मस्त मेहंदी वगैरे असे कार्यक्रम सुरू असणार, तसे मी तुम्हाला शेअर करेलच. तर इथे बॅग काढून ठेवली आणि सगळं साहित्य काढून ठेवलं मी. आणि ना इथला रूम पण बघू शकता किती क्लीन केलेला आहे मी. सगळा पूर्ण क्लीन केला. तरी या रूमला कलर बाकी आहे, कारण आमचं नवीनच घर आहे. त्याच्यामुळे ना कलर वगैरे खूप कामं बाकी आहे. त्याच्यामुळे मी कधी शेअर नव्हतं केलं. आणि इथे सगळं साहित्य बेडवर काढून ठेवलेलं आहे. आपले कपडे वगैरे सगळं बेडवर वगैरे काढून ठेवलेलं आहे कपडे. आणि तिथं कपडे काढून ठेवलेलं आहे टीपॉयवर. तर ती सगळे मला बॅगमध्ये आवरायचे. आणि मग आम्ही संध्याकाळी वैभव देणार आहे आम्हाला सोडून. तर आता वैभव 2-2:30ला येतील. गुड्डी येते आता, तर ती आल्यावर भेटवतेच. तर चला आता पटापट आवरून घेते आणि मस्त अंड्याची चटणी करणार आहे. चपात्या केलेल्या आहे आणि वैभवसाठी टिफिन केलेला गव्हाच्या शेंगा आणि पोळी. तर ते येतील 2:30-3 वाजता येतील आणि मग आम्हाला सोडून देतील. आणि मस्तपैकी हळदीचा ड्रेस पण मी छान घेतलेला आहे, तर तो पण अल्टर करायचा आहे. तर बघू आता आज कसं जमेल तसं. तर चला बोलते नंतर, गुड्डी आली की बोलते तुमच्याशी. तर आता इथेही मी पॅकिंग करते आपलं हळदीचे ड्रेस वगैरे आणि मेहंदीसाठी. तर आता गुड्डी आलेली आहे, नंतर तुम्हाला भेटवते. तर मी ती सगळीच पॅकिंग करून ठेवते. आणि त्याच्यानंतर पॅकिंग झाली ना, मग आम्हाला फेशियल वगैरे करायला जायचं आहे. आणि ते झालं की मग वैभव देणार आहे आम्हाला सोडून डायरेक्ट वणीला, माहेरी माझ्या. कियाराने काय बनवून ठेवल्याच्या कियाराने. याच्यात तर सगळं मेकअपचं साहित्य आहे. बांगड्या आहे हळदीसाठी घेतलेल्या. तर मग आता एक भरून ठेवते. कियाराचा ड्रेस आहे हळदीला, कसला घालते झाले एकदा दाखवून. तर हळदीसाठी ड्रेस आता त्या दिवशीच बघायला भेटेल कसे दिसणार वगैरे सगळे. आणि बिहार ते बॉक्स आणते याच्या बेडवरचे दोन्ही. आणि वापरायचे ड्रेस आहे. आता कियाराला कोणता घालू, जीन्स घालू का ग आता? काय टॉप ना, कुठे बेडवर बघ बॉक्स आहे दोन्ही, त्या वापरायचे. कियाराचे टॉप, आणि हा पंजाबी. हा पंजाबी बघ याच्यावर मेहंदीला घालायला. आणि हे ड्रेसेस आहे. आता हे ड्रेस काढून घेते ना ह्याच्यात आहे. त्याच्यावर तो पेपर टाकून वापरायची. कुठे गेलं का काढायला येत होतं सगळं. त्याचे हेच लागतं म्हणजे काय तेच लागतं नाईट पॅन्ट. नंतर घालून द्यायची. नंतरच घालून द्यायची हळदीला, पण संध्याकाळी घालून द्यायची. दिवस खराब करून द्यायची. संध्याकाळी मी जेव्हा दुसरं चेंज करेल ना तेव्हा घालून द्यायची.
तोपर्यंत तसंच ठेवायचं त्यांना, खेळा म्हणा. फक्त कियाराचं काही नाही, तिने खराब करत. त्यांचे घेतले जास्त, माझे मी कमी घेते. माझी ही पॅन्ट त्यांचे घेतले 3-3च उद्याचा आणि परवाचा. माझी ही पॅन्ट घेऊन घे, काही गाडी दोन पॅन्ट आहे ही आणि 2 पॅन्ट नाईट पॅन्ट. हवी पिशवी वगैरे सावली ती बाहेर ते टाकते. हा ते घे, ते बांगड्यांचं ते बॅग. चष्मी घेऊ ना याच्यामध्ये असंच ठेवते. छोटी छोटी चष्मी. गिंबल तो आपल्या जवळच राहतो. त्याच्यात पर्समध्ये बघ ही पर्स घेते ना, याच्यात ठेवते ना गिंबल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गिंबल व्हिडिओ शूटसाठी. आणि ते तुझं झालं का चार्जिंग ते काढून दे चार्जर. हां ते हां विरांचं टॅप केलंय का चार्जिंग, ते चार्जर बिर्जर घेऊन घ्या आपले नंतर बरं कधी. हां ही पिनच घेऊ का, जाऊ दे एवढं काय घे. तिथं राहा ना पिन, ही राहतातच ना, हे ठेव इथं. हेच घेते तुम्ही, तेल लावता येतं. हां ही गिंबलचीच आहे बाहेर बरं का. केअर असं नाही काम करतो तो मोबाईल. माझी पण चालेल मग गिंबलला. हां गिंबल एकच ठेवला. घ्यायची ना पर्स माझी आणि बस झालं ना. मी तर छोटी पिशवी म्हणजे मोठी बॅग घे. नाही मोकळं ढाकळ ठेवता येतं सगळं. बॅग कियाला ड्रेस आता घालायला. तर इथे पॅकिंग झालेली आहे. आणि आहे ना हळदीचा ड्रेस आहे आणि लग्नाचं ब्लाऊज आहे, तर ते मला थोडंसं फिट करायचं आहे. तर ते तर ठेवू देते जाता मी आता. तर आता आम्ही इथे आलोय ब्युटी पार्लरमध्ये आमच्या नेहमीच्या मैत्रिणीकडे. आणि हे माझ्याकडे आहे ना हा असा माझ्याकडे हे, पण मग गाऊन का. तर इथे गुड्डीचे आयब्रोज वगैरे चालू आहे. आता जसं स्टेप होतील ना फेशियल वगैरे ते दाखवेलच. मला पण करायचं फेशियल होते, म्हटलं की आधी करून घेऊ. आणि ब्लाऊज तेच ना दाखवायचं राहून गेलं. ब्लाऊज टाकून दिले, कारण ब्लाऊज ना एकदम असं म्हणजे वेगळंच ढिले येत होते. तर मग ते टाकून दिले, एक हळदीचं आणि एक आपलं लग्नाचं येतानी. आणि स्कर्टला नाडी वगैरे असं टाकून ठेवून दिलेले आहे तिथे. आता संध्याकाळी 6 वाजताच भेटतील आम्हाला, तोपर्यंत आमचं इथलं काम पूर्ण होईल. तर चला तुम्हाला दाखवते आता गुड्डीच्या मस्त आयब्रोज आधी करायच्या. मला त्या आयब्रोज करायला किती वाटते. मला पण जरी आपण लवकर आपण नाही करत इतक्या म्हणून भीती वाटते. मी तर किती दिवसांनी करते बापरे. आता ते साखरपुड्याच्या आधी केलेलं ते बापरे. याची पण अशी एक मोठी नाही का, फक्त अशी पाहिजे लेक मोठी कानातले बघ मस्त आहे. सेट आहे तो छोटा सेट आहे. त्याच्यावर अशी चांगली नाही पण मी पण मॅच तुझ्या मॅच. बघू आपण घालू तसं. तू रेडी ठेव सगळं. येस थांब तुझं एकाच्यातच ठेवून देते. हां याच्यातच ठेव एकाचं कुठेतरी, म्हणजे आपण बघता तर इथे आमचं बस फेशियल झालेलं आहे बघू शकता.
नाही पण तर बघता बघता अंदाज होऊन गेला फेशियल करता करता. अजून वडीला जायचं आहे तर बघू शकता 6:30 झालेले आहे. आणि इथे गुड्डीचं दाखवते इकडे बघा आमच्या दोघींचं मस्त फेशियल झालेलं आहे. मस्त ग्लो आलेला आहे. छान केलं बरं का ज्योती. फ्रेंड आहे आमची. कोणाला जर ऍड्रेस हवा असेल तर कमेंट करा. नाही केलं होतं ना एकाला मी दिलं होतं. एकाने विचारलं होतं मला कमेंट आलेली मी दिलेलं आहे एका याच्या. अशी चांगली दिसेल का माझ्या ह्याच्यावर? बघ ना छान आहे ती पण. हा वॉलेट आहे बघ त्याला मस्त. हा बघ बरं तुझ्याच लग्न लावायची. अच्छा तर ते डिसाईड करता येईल नथ कोणती घालायची वगैरे तर ती सांगते तिच्याकडे आहे मस्त केले. मराठी लोक होईल ना. तू असंच बघ सिंगल एखादी अशी गोल मधलीच बघ एकच आवडली तशी मुलगी राहिली चालते आपण घालून बघू. तर आता आम्ही रुपलताईकडे जातो आणि तिच्याकडे ब्लाऊज घेतो आणि मग त्याला छान केलं ज्योतीने. आता भेटू लग्नाला डायरेक्ट. आमच्या लग्नाचा पण मेकअप हीच करणार आहे. आता बघू नंतर भेटेलच तुम्हाला बघायला कसा मेकअप. चला साखरपुड्याचा तर छान सगळ्यांना आवडला होता बरं का साखरपुड्याचा हा मेकअप. चला मस्त आता रुपालताईकडे असंच जातो. इथूनच तिचा रस्ता आहे ह्या साईडने. तिच्या घरी जातो आणि तिथे वैभव येणार घ्यायला आम्हाला. लग्नाला सरप्राईज राहील सगळ्यांना का आधी सगळे घेऊन जातील. हो का आपणच सेलिब्रिटी यांच्या आधी करून द्या. चल मग चला आता रुपालताईकडे आम्ही चाललो. तिच्याकडे ब्लाऊज घेतो गुड्डीचे हळदीचा ब्लाऊज आणि याचं ट्राय करायचं आहे ना आपलं ब्राईडचं घागऱ्याचं ब्लाऊज ट्राय करायचं आहे. आणि मग आता आम्ही त्याच्यानंतर वैभव येतील मग आम्ही वणीला जाणार. आज उशीरच होईल 9 वाजतीलच. हे पाऊस पडतोय का ग? हा तर थेंब पडलं माझ्या काय माहिती. तर तेच आता चाललो आम्ही. चला रुपालताईकडे गेल्यानंतर बोलते तुमच्याशी. आता इथे रुपालताईकडे आलेलो आहे आम्ही गुड्डींनी आणि वैभव पण घ्यायला आले नेमकी. चला आता माझी खरंच ग्लो आला. हे लावली सांगितलं फेशियल करण्याचा ग्लो आला आहे. गाडी लावली. चला रुपालताईचं घर इथे. तिचा स्वयंपाक चालू आहे. कशाला लगेच बोलवलं त्यांना? मी म्हटलं उशिरा येतील अनिश बसतील ना जाऊ दे. हे आणि लावला तू लावला अनिश त्याला लावलं ना म्हणून तो तिचं म्हटलं असं नाहीये. तिला म्हटलं अनिश काय सोड. आता आम्ही निघालोय वडीला आणि आता वाजले आहेत 9:15. तर विहान याला मागे बसले गुड्डी पण मागे बसलेली तर आता निघालोय. वैभव इथे पोहोचून कारण उद्या हॉस्पिटलला पण जायचंय त्यांना म्हणजे पोहोचून गणपती घरी येते आणि बऱ्याच खरेदीलाच येतील. संध्याकाळी नाही येणार संध्याकाळीच येतील. तर तेच आता चालणं आम्ही उद्या मग कसं मेहंदी राहील ना मग मेहंदी म्हणून आता चालू कारण ती मेहंदीवाली आहे ना सकाळीच येणार लवकर ना गुड्डी किती वाजता येते 8 वाजता 8 वाजता 8:30 वाजता म्हणून नाही तर उद्याच गेलो असतो. तर चला आता गेल्यावर पोचल्यावर बोलते तुमच्याशी. तर आता मी आलेली माहेरी आमच्या कार्य विहान. आता मी वणीला आलोय हा आणि आता इतक्यात आलो. वैभवने सोडलं वैभव गेले
आता जेवण करून घेते पटकन आणि लावते तुमच्या. चला तर आमचं मस्त जेवण झालं आणि आता इथे वरती आलो झोपायला. आणि इथे कियारा विहान चाललंय त्यांचं झोपणं इथे खाली. तर आता इथेच मी व्हिडिओ एंड करते. आज मस्त फेशियल वगैरे केलं आणि 2-1 दिवसांनी मस्त ग्लो येणार. गुड्डीचं माझं मस्त फेशियल वॅक्स आयब्रोज वगैरे सगळं झालं. आणि ना आता मग घरी पण उशिरा निघालो. आल्या पटकन पहिल्यांदा जेवण केलं आणि मग आता झोपायला आलेलो आहे. आता वाजले 11:30 म्हणजे 12च वाजले ऑलमोस्ट. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.